बातमी आहे। जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस आता ऍक्शन मोडवर आले। पुष्पक एक्सप्रेसची चेन पुलिंग करणाऱ्याचा शोध सुरू आहे। अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे। आमचे प्रतिनिधी खेमचंद कुमावत हे आपल्या सोबत जोडलेले आहेत। काय सांगाल, काय अपडेट? वृषाली, आपण बघू शकतो अतिशय भीषण अपघात या ठिकाणी जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे या ठिकाणी घडलेला आहे आणि या अपघातामध्ये तब्बल 12 प्रवाशांचा शिरडून त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि जे उर्वरित 10 ते 11 प्रवासी आहेत जखमी, त्यांना या ठिकाणी पाचोरा तालुक्यातील 2 खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। आणि एकंदरीत या संपूर्ण घटनेचा रेल्वे पोलीस असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस असतील, यांच्याकडून कसून तपास सुरू आहे। एकंदरीत या ठिकाणी जखमींचे जबाब नोंदवण्यात येत आहे आणि एकंदरीत ज्या व्यक्तीने ती चैन त्या ठिकाणी रेल्वेची ओढली त्याचा शोध घेतला जात आहे। त्याचबरोबर ज्याने ही अफवा पसरवली की त्या रेल्वेमध्ये आग लागलेली आहे त्याचा देखील शोध या ठिकाणी पोलीस घेत आहे। वृषाली, आपण जर बघू शकतो तर अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। लखनौवरून त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने पुष्पक एक्सप्रेस जो होता तो त्या ठिकाणी जात होता आणि त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीखाली त्या ठिकाणी आग लागल्या अशा अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्या उड्या मारल्यानंतर त्या ठिकाणी 12 प्रवाशांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली आहे आणि एकंदरीत या संपूर्ण घटनेचा आता तपास रेल्वे पोलीस असतील, त्याबरोबर महाराष्ट्र पोलीस असतील यांच्याकडून केला जात आहे। वृषाली, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।